हरकत. सर्वांना नमस्कार. या साईडला हात आहे का ताई? कॅमेराला का? हा, इकडे. हा, बस. ठीक आहे आता. ठीक आहे आता. हो हो. ठेवू का? असं कॅमेरा ठेवते नाही हो, एका ठिकाणी वाचायला खाली ठेवून द्या. हा, बस. चालेल आता. हं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. जय कृष्ण. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायण स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणि भगवतीमष्टादशाधिनि मम त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवेद्विषिम् नमस्तु ते व्यास विशाल बुद्धे कुलारविन्दानयत्पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानप्रदीपः प्रपन्नपरिजाताय स्तोत्रवैकैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन पार्थो वस्य सुधिर्भोक्ता दुग्धं गीतामृतमहत्. भीष्मद्रोणातट हे म्हणू का नको ताई? हॅलो. हा, म्हणा ताई. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वह्निकर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्णघोरं मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तक केशवः पाराशरवचः सरोज ममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधिना बोधितं लोके सज्जन षट्पदैरहरः पेपीयमानमुदा भूयाद् भारत पंकजं कलिमलप्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्त्वैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्तनविदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. श्री ज्ञानेश्वर माऊली की जय. श्लोक म्हणते आता. तेवेची अनकेही प्रकारे हे जाणता आहे या सोपरे तरी देह सांडितेनी अवसरे जेथ मिळती योगी. अरे अरे अर्जुना, तसे देहत्यागाचे समायोजन जेथे जाऊन मिळतात ते माझे परमधाम हे आणखीन एका प्रकाराने जाणता येणे सोपे आहे. अथवा अवचटे ऐसे घडे जरी अनवसरे देह साडणे
तरी मागोते मार्गा येणे पडे देहासीची. अथवा अचानक असे घडले की जर अयोग्य वेळी देहपात झाला तरी त्या मार्गावरून परत मागे फिरून देहालाच जन्मालाच यावे लागते. म्हणून काळ शुद्धी देह ठेविती तरी ठेविताची खेवो ब्रह्म येती. एरवीय काले तरी येती संसारा पुढती. म्हणून शुद्ध समयी जे देह ठेवतात ते देह ठेवता क्षणीच ब्रह्म होतात. नाहीतर अयोग्य वेळी देह ठेवला तर मात्र पुन्हा संसारातच यावे लागते. ऐसे सायुज्य पुनरावृत्ती ये अवसराधीने आहती तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे साधो. अशा प्रकारे तेव्हा सायुज्य आणि पुनरावृत्ती ह्या समयाच्या स्वाधीन आहेत. म्हणून या विषयाच्या ओघात त्याच देहपाताच्या काळाचे वर्णन तुला सांगतो. तरी आईके गा सुभटा पातला मरणाचा मजिवटा पाचही अपुल्या वाटा निगती अंती. तरी अर्जुना हे ऐक, मृत्यूची ऐनवेळ प्राप्त झाली असता पाचही महाभूते शेवटी आपल्या आपल्या वाटेने निघतात. म्हणजे आपल्याला मृत्यू जरी आला तरी आपले पंचभूत शरीरातले पंचतत्वात विलीन होतात आणि आपण मग मरणोत्तर हे होतो. ऐसिया प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमून गिळी स्मृती न हे अंधळी न कोंडे मन. अशा देह विसर्जनाच्या समयी बुद्धीला भ्रम गिळत नाही, स्मृती अंधळी होत नाही, मनाचा कोंडमारा होत नाही. बुद्धी सावध असते, स्मृती जागृत असते, मन ईश्वर चिंतनासाठी मोकळे झालेले असते. जेव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळेस आपणच मृत्यू फक्त शरीरच आपलं हे होतं, पण आपली बुद्धी सावध असते, स्मृती जागृत असते आणि मन सुद्धा आपलं ईश्वर चिंतनाकडे लागलेलं असतं. हा चेतना वर्गू अघावा हा चेतना वर्गू आघवा मरणी असे टवटवा अनुभवला ब्रह्मभावा गवसोनी. ब्रह्मस्वरूपाच्या अनुभवाचे कवच लाभल्यामुळे हा पंचप्राण नावाचा चेतना समूह मरण समयी टवटवीत असतो. म्हणजे आपण जरी गेलो तरी असं टवटवीत दिसतो आपण, कारण तर आपलं पंचप्राण विलीनत्वात गेलेलं असतं, आपला फक्त देह असतो. ऐसा सावधू हा समवाहो आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीची घडे जरी सावाओ अग्नीच्या हाती. अशा प्रकारे अंतर इंद्रियाचा समुदाय सावध असणे आणि प्रयाणापर्यंत टिकणे हे जर अग्नीचे साह्य असेल तरच घडते. ही जी प्रक्रिया आहे हे अग्नी तत्वामुळे घडते. पाहे वारे निकावदके जई देवयाचे देवपण झाके ते असताची काही देखे दिठी आपुली. असे पहा की वाऱ्याने अथवा पाण्याने दिव्याची ज्योत नाहीशी होते, तेव्हा आपली दृष्टी जरी चांगली असली तरी काही आपण पाहू शकतो का? म्हणजे पाण्याने दिवा विझला किंवा दिवा जरी शांत झाला तरी आपण ते पाहू शकत नाहीत. आपली दृष्टी जरी चांगली असली तरी आपल्याला ते दिसणार नाही, असं म्हणतात माऊली. तैसे देहांतिचे विषम वाते देहातू बहिर्श्मेश्वाते तेने विजोनी जाय उचिते अग्नीचे जेव्हा. ज्याप्रमाणे देहपात वेळीच्या भयंकर वाताप्रमाणे देह आत बाहेर कफाने व्यापला जातो, त्यामुळे अग्नीचे तेज व उष्मा नाहीसा होतो. ते वेळी प्राणसची प्राणू नाही तेथे बुद्धी करील काही म्हणून अग्नी विन देही चेतना न धरे. यावेळी प्राणालाच प्राण राहत नाही, तेथे बुद्धी असून काय करेल, म्हणून अग्नीशिवाय शरीरात चेतना किंवा ज्ञान कला टिकत नाही. अग्नी ह्या पंचधातूमुळेच आपण टिकतो.
अगादेहीचा अग्नी जरी गेला तरी देह नोहे चिखलोला तो वाया आयुष्य वेलू आपुला अधरा दिवसी. अरे, जर देहातील अग्नी लोपला तर तो देह नाही तर काय ओला चिखल आहे. मग त्या देहरूपी चिखलात असलेल्या आपल्याला आयुष्यरूपी वेल व्यर्थ आधाराला शोधत असते. अग्नीत गेला तर आपलं शरीराचा काही उपयोग नाही, तो चिखलाप्रमाणेच आहे. आणि मागील स्मरण अवघे ते येणे अवसरे सांभाळावे, मग देह त्याजोनी मिळावे स्वरूपे की. आणि या अवस्थेत ते मागील सर्व स्मरण त्याने प्रयाण काळापर्यंत कायम ठेवावे, मग देह त्याग करून आत्मस्वरूपात मिळून जावे ना. तया तव तया श्लेष्माचा चिखली चेतनची हे बुडून गेली, तेथे मागली पुढली ठेली आठवण. असे मनात आणावे, तोच कफाधिकांनी चिखल बनवलेल्या देहात ही चेतनाच बुडून गेली, तेथे मागची आणि पुढची आठवण नाहीशी झाली. आपणच म्हणजे अग्नीच गेला किंवा आपणच गेलो तर ह्याचा चिखलासारखी आपली गोष्ट राहील. आपला देह असा हा असा म्हणजे अं, चिखलाप्रमाणे गोळा होईल त्याचा. तव म्हणून आधीची अभ्यासु जे केला तो मरण येतेची निमोनी गेला, जैसे ठेवणे दिसत मल्लवला ती पुहतीचा. म्हणून आधी जो जन्मभर अभ्यास केला तो मृत्यू येऊन ठेपताच विसरल्या गेला. कसा तर ज्याप्रमाणे ठेवलेला धनाचा साठा दिसावा पण तो हस्तगत करण्यापूर्वीच हातातला देवा विजून जावा. म्हणजे नुसतं धनच आपण पाहू शकतो पण आपल्या हातात घेऊ शकत नाही, कारण काय तर आपला शरीर रूपी दिवा विजून गेलेला असतो. आता असे हे सकळ जानपा ज्ञानासी अग्निमुळ, ते अग्नीचे प्रयाणे बळ संपूर्ण हाती. आता हे सर्व राहू दे, सारांश समजून घे की ज्ञानाला मूळ आधार शरीरगत उष्णतेचा आहे आणि प्राण प्रयाण काळी त्या शरीरस्थ अग्नीचे पुरेपूर बळ असावे लागते. म्हणजे अग्नी तत्व हे महत्वाचं आहे. अग्निर्ज्योतिर्शुक्ल षण्मासा उत्तरायणम, तत्र प्रायता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनः. भगवंत म्हणतात, अग्नी व ज्योतीचा प्रकार, आत आणि बाहेर, शुक्ल पक्ष, दिवस आणि उत्तरायण असे सर्व योग जुळून आले असता त्या काळी जे ब्रह्मवेते देव ठेवतात ते ब्रह्मरूप होतात. म्हणजे उत्तरायणात आणि शुक्ल पक्षात जे जे देह ठेवतात ते ब्रह्मरूपाला प्राप्त होतात. तू अग्नी ज्योतीचा प्रकाशू बहिरी शुक्ल पक्षू दिवसू, आणि सा मासा माझी मासू उत्तरायणा. अंतर्यामी अग्निरूप ज्योतीचा प्रकाश, बाहेर शुक्ल पक्ष, दिवस आणि उत्तरायणातील 6 महिन्यांमधील एखादा महिना. ऐसे या समायोगाची निवृत्ती लावणी जे देह ठेविती, ते ब्रह्मविद ब्रह्म होती अनायसे. अशा उत्तम योगाची खात्रीने प्राप्ती करून घेऊन जे देह ठेवतात ते ब्रह्मज्ञ विनायास ब्रह्मरूप होतात. ते काय आपल्या हातात नसतं, पण ज्यांचं नशीब चांगले त्यांना हे होऊ शकतं. ऐसे या समायोगाची निवृत्ती तरी अवधारी गा धनुर्धरा, एथ थोर सामर्थ्य या अवसरा, तेवेची हा उजू मार्ग स्वपुरा वया. हे अर्जुना, लक्षात घे, तरी येथे या समयाला महान बळ असते, तसेच निजधामाला येण्यास हा सरळ मार्ग आहे. आणि समास उत्तरायण ते विरचिल सोपा नाही, येथ अग्नी पहिले पयारे, ज्योतिर्मय ते दुसरे, दिवसू जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्षू. येथे अग्नी ही पहिली पायरी आहे, ज्योतिर्मयता ती दुसरी, आणि दिवस हा तिसरी, आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे असं समज. आणि समास उत्तरायण ते वरीशील सोपान, येणे सायुज्य सदन,
पावती योगी. आणि 6 महिन्याचे उत्तरायण ती वरची पायरी आहे. त्या पायऱ्याच्या योगाने योगी संयुज्य रूपी घराला येतात. याचाच अर्थ ब्रह्मसूत्र अग्नी शरीरस्थ अग्नी कर्मयोग स्फूर्ती 2 दिन सूर्यदेवतेची कृपा बुद्धीची प्रभा शुक्ल पक्ष अपूर्यमान पक्ष चंद्र देवतेची कृपा मानसिक वृत्तीचा उत्तरोत्तर विकास परिशोष उत्तरायण म्हणजे आकाश देवतेची कृपा हृदयातील अनासक्ती उत्तरायणाच्या 6 महिन्यात आकाश प्राय निरभ्र असते. शेवटी पूर्ण विकास अनुभवानंतर श्रोत परिभाषेनुसार अगदी दिन शुक्ल उत्तरायण या पुनरावर्तनाच्या अभिमानी देवता मानल्या जातात. जागरूक साधक रात्री मेला तरी दिन देवतेला सोपवला जाणार. उलट अजागृत साधक दिवसा मेला तरी रात्री देवतेला सोपवल्या जाणार असा श्रोत संकेत आहे. श्रोत संकेतात साधकाच्या मरणोत्तर गतीचा विषय आहे आणि योगशास्त्रीय कल्पनेत साधकाच्या अंतकाली वृत्तीचा विषय आहे. हा उत्तम कळू जाणिजे ऐते अर्चिजा मार्ग म्हणजे आता कळू ते सहजे सांगेन की हा उत्तम काळ समजला जातो. याला अर्चिरा मार्ग म्हणतात. आता प्रयाणाला प्रशस्त काळ कोणता तेही प्रसंगाने ऐक. म्हणजे उत्तम काळ म्हणजे उत्तरायण पाहिजे, त्यानंतर दिवस पाहिजे, शुक्ल पक्ष पाहिजे, त्यानंतर अनासक्ती पाहिजे, मनामध्ये काही नसायला पाहिजे. आपला हा उत्तम काळ आहे. आता ते म्हणतात धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योती योगी प्राप्य निवर्तते. आत अग्नी विझून जाणार धूर होतो. रात्र कृष्ण पक्ष दक्षिणायन हे सर्व ज्याच्या प्राण्याच्या वेळी एकवटाने ते देह योगी चंद्रलोकाला जाऊन पुन्हा संसारात येतो. तरी प्रयाणावसरे वातश्मेषु सुभरे अंतःकरण अंधारे कोंदोनी टाकी. तरी मरणाच्या वेळी वात कफ अतिशय वाढतो व अंतःकरण अंधाराने गच्च भरून जाते. सर्वेंद्रियाते लाकूड पडे मती सर्वेंद्रियाते लाकूड पडे मती ब्रह्मा माझी बुडे तेथे मन हे वेडे कोंडे प्राणू. सर्व इंद्रिये लाकडासारखी ताठर होतात. बुद्धी भ्रमामध्ये बुडून जाते. मन वेडावून जाते. प्राणाचा गुदमरा होतो. इंद्रिय मन बुद्धी आणि प्राण आपापले व्यवहार व्यवस्थित करू शकत नाही. जैसे अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमी चौगा होय तेने चेतना गवसली ठाये शरीराची. अग्नीचे अग्नितत्व लोपते मग तो सर्व धूरच होतो. त्याने शरीरातील चैतन्य आच्छादलेले जाते. योगशास्त्रीय परिभाषेतील रूपकाचे अर्थ धूर म्हणजे शरीरस्थ अग्नीची ज्वालाहीन घुसमती अवस्था. कर्मयोग म्हणजे स्फूर्तीचा अभाव. रात्र म्हणजे सूर्यदेवतेची अकृपा बुद्धीची मंदता. कृष्ण पक्ष अपक्षीयमान पक्ष चंद्रदेवतेची अवकृपा मानसिक वृत्तीचा उत्तरोत्तर ऱ्हास होणे. दक्षिणायन आकाश देवतेची अवकृपा हृदयातील आसक्ती. चंद्रलोक म्हणजे मरणानंतर पुनर्जन्मापूर्वी अपूर्ण साधकास लाभणारी सुस्वप्नतुल्य मनोमय दीर्घ सुव्यवस्था. श्रोत परिभाषेनुसार पुनरावर्तनाच्या अभिमानी देवता धूम रात्री कृष्ण पक्ष दक्षिणायन ह्या मांडलेल्या आहेत. जैसे चंद्राड आभाळ सददाटे सजळ मग गडधना उजळ झावळे होय. जसे चंद्राच्या आड भरगच्च जलपूर्ण आभाळ दाटून येते मग ना गडद अंधार ना स्वच्छ उजेड असा झुंझुरका प्रकाश असतो. का मरण का मरणा सावध ऐसे जीवितसी पडे आयुष्य मरणाची मर्याद बळे टाकी. तसे मरण नाही आणि सावध पण नाही अशी जिवंतपणाला स्तब्धता येते. त्यावेळी उरलेले आयुष्य मरणाची सीमा मोठ्या कष्टाने गाठते.
अर्चिरा मार्गाने आणायचे ब्रह्मप्राप्ती तेथे होते. धूम्र मार्गात बळे गाठलेले मरण. ऐसी मणिबुद्धी करणी भवती धुमाकुळाची कोंडणी. जेथे जन्मे जोडिले वहाणी योगेची बुडे. अशा रीतीने मन बुद्धी इंद्रिय यांच्या ठिकाणी कोंदटलेल्या धुराचे लोक घुमत असतात. जेथे जन्मभर संपादन केलेल्या स्वरूपाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. हा गाहतीचे जे वेळी जाये ते वेळी लाभाची गोठिके आहे. म्हणून प्रयाणी तव होये इतुली दशा. अरे बाबा, असा हाताचा अभ्यास जातो त्यावेळी पुढील होणाऱ्या प्राप्तीची गोष्टच कुठे येते. म्हणून मरणकाळी तर इतकी शोचनीय अवस्था होते. म्हणजे आपल्याला काही समजतच नाही काय करावं ते. आणि देहा इथे पुनरावृत्तीची घराणी एकवटीत जेयच्या प्रयाणी. तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसोनी ऐके. ह्या सर्व पुन्हा पुन्हा जन्माला घालणाऱ्या जागा ज्याच्या मरणकाळी एकत्र जुळून येतात ते ब्रह्मस्वरूप प्राप्तीची कहाणी कशी बरे ऐकणार. ऐसे योगियाचे देह पडे तेहा छद्रुविरे जणे घडे. मग तेथोनी मागता बौडे संसार आहे. अशा प्रकारे योग साधकाचा देहपात होतो तेव्हा त्याला चंद्रलोकापर्यंत जाणे घडते. मग तेथून तो परत माघारी फिरून मृत्यू लोकाला जन्माला येतो. आम्ही अकालू जो पांडवा म्हणतिला तो हा जाणावा. आणि हाची धूम्रमार्ग गावा पुनरावृत्तीच्या. अर्जुना, आम्ही ज्याला प्राणप्रयाणाचा अकाळ म्हटला तो हा समजावा. आणि हाच पुन्हा जन्माला येण्याच्या गावाचा धूम्रमार्ग पितृयान मार्ग आहे. ये तो अरिचार मार्गो वसता आणि आसलगू. स्वयाची वस्तू चांगू निवृत्ते वरी. दुसरा अचिरा मार्ग तो वस्तीने भरलेला जागता सरळ सोपा आहे. स्वतंत्र सर्व प्रकारे शांती सुखाचा आणि नीट निवृत्तीपर्यंत पोचवणारा आहे. शुक्ल कृष्णे गती हेन्ते जगत शाश्वते मते. एकया यातना वृत्ती मन्यावर यातना वृत्ती मन्याया वर्तते पुनः. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण अशा जगाच्या आधी दोन वाटा आहेत. त्यापैकी एका वाटेने गेल्याने ब्रह्मत्व प्राप्त होते व दुसऱ्या वाटेने गेले असता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ऐसिया अनादी दोन्ही वाटा एकी उजू एकी अवंटा. म्हणून बुद्धिपूर्वक सुबटा दाखिवल्या तुझ. अशा ह्या दोन्ही वाटा अनादिकालापासून आहेत. एक आहे सरळ आणि एक आहे अडवळणी. म्हणून तुला त्या हेतुपुरस्पर मी दाखवले आहेत. शुक्लगती म्हणजे उजेड सूर्यदेवतेची कृपा बुद्धीची प्रभायुक्तता तक्षय नरावृत्ती मार्ग. अर्चिरा मार्ग शुद्ध गती सुरांचा विचार. आणि कृष्णगती म्हणजे अंधार सूर्यदेवतेची अकृपा बुद्धीची प्रवाहीनता तलक्षित पुनरावृत्ती मार्ग धूम्र मार्ग कुटिल गती आणि असुरांचा विचार. अशा ह्या शुक्ल गती आणि कृष्ण गती आहेत. काजे मार्गा मार्ग देखावे साच लटिके ओळखावे. हिताहित जाणावे हिताची लागी. कारण की आपल्या हिताकरिताच संयुज्य सदनाला नेणारा योग्य मार्ग किंवा पुन्हा जन्माला घालणारा अयोग्य मार्ग कोणता असे जे मार्ग आहेत ते पाहिले पाहिजे. खरे खोटे ओळखावे. हित कशात आहे आणि कशात आहे जाणून घ्यावे. म्हणजे आपण सावध असायला पाहिजे. आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे. पुनर्जन्म पाहिजे आहे का संयुज्य पद पाहिजे आहे का. त्यासाठी आपल्याला हा श्लोक उपयोगाचा आहे. विष अमृत पाहे पानावदे कोणी बरवी कोणी आड घाली काढथवी. का सुपंथू जाणोनी अडवी कोणी रिंगे. कारण की
पहा तर चांगली धड नाव पाहून कुणीतरी अथांग पाण्यात उतरणार नाही तेथे जाईल काय, किंवा चांगला सोयीचा सरहद्दीचा मार्ग ठाऊक असता कुणीतरी अडराणात शिरतो काय. म्हणजे नाही, माझं चुकलं थोडंच. पहा तर चांगली कारण की आपल्या हिताकरिताच योग्य मार्ग 239वा श्लोक आहे. पहा तर चांगली धड नाव पाहून कुणीतरी अथांग पाण्यात उतरणार नाही तेथे जाईल काय, किंवा चांगला सोयीचा हद्दीचा मार्ग सोडून कुणीतरी अड्राणात फिरेल काय. म्हणजे आपण चांगल्या मार्गाने जायला पाहिजे. अड्राणात कुणी जाईल का, कोणी पसंत करेल का अड्राणात जाणार. म्हणून हा चांगला मार्ग आपण निवडायचा आहे. विष अमृत ओळखे तो अमृत काऊ साडू शके, तेवी उजवाटू देखे तो आव्हाने. अमृत व विष यातील भेद समजतो तो कधीतरी अमृत सांडू शकेल काय. त्याप्रमाणे त्याला वाट दिसत आहे तो भलतीकडे जाणार नाही. म्हणजे विष आणि अमृत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अमृत हे सांडत नाही आणि त्याच्यामुळे आपण चांगल्या मार्गाचा अवलंब करावा, चांगलं वर्तन ठेवावं. मनोनिया मनोनिया का पुढे परिखावे, खरे कुडे परिखले तरी न पडे अखरे काही. म्हणून तर खरं काय आणि खोटं काय याची नीट पारख करावी आणि आधीच पारख केलेली असली पाहिजे. कधीही भ्रम होता कामा नये. म्हणजे आपण खरं काय आहे, खोटं काय आहे, चांगलं कोणतंय, वाईट कोणतंय हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे आपली परखड होणार नाही. रवी देहाती थोर विषम, या मार्गाचा आहे संभ्रम. जन्मे अभ्यासल्याचे काम जाईल वाया, नाहीतर देहपाताच्या वेळी मोठे संकट निर्माण होईल आणि या दोन मार्गाभागात भ्रमामुळे घोटाळा होईल. जन्मभर केलेल्या अभ्यासाचा हेतू वाया जाईल आणि काही आपल्याला साध्य होणार नाही. जरी अर्चिरा मार्ग चुकले या, अवचटे धूम्रपतीचे पडल्या, तरी संसार पाती जुंपलेया भावा वेची. जर अचिरा मार्ग सुटला वा अकस्मात धूम्र मार्गात जीव गेला लागला तर संसाराच्या दावणीत जुंपला जाऊन त्याला फिरतच राहावे लागेल. तेलाच्या घाणीला जुंपलेल्या बैलाचे वर्णन त्याप्रमाणे त्याला जन्म आणि मरण ह्याच्यामध्ये सारखं फिरावंच लागेल. हे सायास देखो मोठे कैसे कैसे निपा एक ओळ फिटे, म्हणून योगी मार्ग गोमटे शोधिले दोन्ही. या अवस्थाचे मोठे कष्ट लक्षात घेऊन ते कष्ट एकदम कशाने बरे चुकतील हे सांगण्याकरिता योगाचे दोन्ही चांगले मार्ग स्पष्ट करून दाखवलेले आहेत. एव ते तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येजे, परी दैवगत्या जो लाईजे देहाती जेणे. तेव्हा एक अर्चिरा मार्गाने योगी ब्रह्मस्वरूपाला मिळतो आणि एका धूम्र मार्गे जाणारा योगी पुन्हा पुन्हा जन्माला येतो. मात्र देहपाताच्या समी दैवयोगाने जो योगी जो मार्ग प्राप्त करून घेतो तो योगी त्या मार्गाने प्रयाण करतो. म्हणजे थोडक्यात मरणाच्या वेळेला जो आपला मार्ग आहे त्या मार्गानेच आपण जाणार. पण त्यासाठी आपण ठरवायला पाहिजे की कोणता मार्ग चांगला आहे आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे. नाही ती आपण थांबूया स्मृतिपाठ तिथे. अनन्य थांबूया तिथे आपण. होते. हा, चालेल. बर, प्रसारण म्हणू का? हा, पसायदान म्हणा. बर. प्रसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदा नाही. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो.
जो देवांसील तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी. अनव्रत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयी रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान कसा. येणे वरे ज्ञानदेवा सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवा सुखिया झाला. सुखिया झाला. धन्यवाद. सुंदर साई, सुंदर एकदम. दादा. फारच हो. ताई, आपलं वाचन फारच सुंदर झालं आणि आपण छान पद्धतीने त्यातला अर्थ पण समजून सांगितलात. मुख्यतः त्यातलं जे अधिक विवरण होतं ते पण आपण वाचलं. त्याचं म्हणजे खरंच हो. कौतुक आहे. प्रयत्न केला सर मी. हा. हो हो हो, नाही, खरंच छान आपलं वाचन झालं. हो. पहा, आपण महत्वाचे मुद्दे हे आज काय शिकतो ते मी थोडक्यात सांगतो. पहा, की परमेश्वर मागच्या आपण म्हणजे कालच्याच विवरणामध्ये जेव्हा आपण असं पाहिलं की आपल्याला अंतकाळी परमेश्वराचं नाव आपल्या मुखावर येणं हीच पर्वणी आहे आणि हीच पर्वणी आपल्याला गाठायची आहे. आणि त्याच्यासाठीच आपण आयुष्यभर अखंड उपासना आणि ती सातत्याने करत राहायची आहे, की जेणेकरून शेवटच्या क्षणी तरी आपल्या मुखावर भगवंताचं नाव येईल. परंतु हे करीत असताना, बरोबर, म्हणजे भगवंतांनी स्वतः ज्ञानेश्वर माऊली असं आपल्याला सांगतात की काल हा अनंत चक्राचा असल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक भक्त जरी मदरूपाला पावन झाले, म्हणजे मला मिळाले किंवा ब्रह्मस्वरूपामध्ये लीन झाले, तरी सुद्धा ते परत परत जन्म घेतात. कारण जन्म मरणाचं चक्र हे कुणाला चुकलेलं नाही, बरोबर. आणि त्याला मी म्हणेन की परमेश्वर प्राप्ती, मोक्ष म्हणजे आपण फक्त काय की हा देह सोडून परमेश्वरामध्ये विलीन होणं, अशी ती अवस्था नाहीये, बरोबर. परमेश्वराच्या ब्रह्मस्वरूपाला ज्ञान मार्गाने जाणणं आणि परत परत जन्म आपला होणारच आहे, म्हणजे त्याच्यातून सुटका असं. फक्त काय आहे की तुम्ही परत जन्माला जरी आलात तरी सुद्धा तुम्हाला त्या देहबुद्धीचे किंवा त्याचे सुख दुःख आहेत किंवा त्याचे जे काही भोग आहेत ते फक्त भोगायचे नाहीये. तुमचं उद्देश स्वतःची ती परमानंद अवस्था, ब्रह्मावस्था टिकवणं आणि लोकसंग्रहार्थ, लोककल्याण करीत राहणं, अशा पद्धतीने संत वागत असतात. आणि याच्यासाठीच तो असा भक्त तयार होतो. आणि म्हणूनच भक्तांची परंपरा आहे. म्हणजे असं आपल्याकडे झालं नाहीये की फक्त एकच महान संत झाले आणि त्याच्यानंतर संत येणं भारतामध्ये बंद झालं, असं नाहीये, बरोबर. म्हणजे आपल्याकडे अनेक संत आहेत, म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनेक संतांची परंपरा आपल्याकडे आहे. आता याच्या पुढच्या आजच्या ज्या अध्यायात जे सांगितलं म्हणजे देवयान आणि पितृयान, म्हणजे पितृयान मार्ग म्हणजे उत्तरायणात आलेला मृत्यू म्हणजे आणि दक्षिणायनात आलेला मृत्यू याविषयी माऊली आपल्याला सांगतात. पण हे जे काही त्यांचं सांगणं आहे ते अत्यंत म्हणजे दुर्मिळातलं दुर्मिळ, दुर्मिळातले 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 जे काही दुर्मिळ असतील त्या योग्यांविषयी आहे, बरोबर. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय की जगातल्या कोट्यावधी साधकांपैकी फक्त एखादाच भीष्म असतो, बरोबर. म्हणजे भीष्म जसं सर्वात उत्तम उदाहरण काय तर भीष्मांचं आहे. म्हणजे भीष्मांनी स्वतःला इच्छा मरण असलेल्या व्यक्ती या जगात फार दुर्मिळ असतात. तसंच ते योगी आहेत.
म्हणजे जो योगी, कारण मृत्यू आपल्या आणि जन्म आपला कधी कुठे कसा होणार हे कधीच कोणाला ठाऊक नाही किंवा सांगता येत नाही किंवा सांगता येणं शक्यच नाही. बरोबर. आणि जे तुमच्या म्हणजे आपल्या सर्वांच्याच नियतीत लिहिलेलं आहे त्या क्षणी त्या वेळेला आणि त्याच पद्धतीने आपला मृत्यू घडणं. बरोबर, हे तर परम सत्य आहे. फक्त काय आहे की जो योगी असेल, जो दुर्मिळातला दुर्मिळ असा जो भक्त आहे, त्याला हे निघण्याचे अधिकार परमेश्वरांनी दिलेत. बरोबर, म्हणजे कारण तो ब्रह्मस्वरूपच झालेला आहे. म्हणजे हे जे काही सगळं वर्णन वाचतोय त्या अशा योगींविषयी वाचतोय की जे स्वतः ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणजे अजूनही चांगलं उदाहरण द्यायचं तर तुकाराम महाराज आहेत. बरोबर, म्हणजे तुकाराम महाराजांनी ठरवलं की कधी वैकुंठाला जायचंय, किंवा बहिणाबाई आहेत त्यांनी स्वतः ठरवलं की कधी त्यांनी स्वतः देह ठेवणार आहेत त्या, किंवा माऊलींनी ठरवलंय असं म्हणूयात, किंवा अनेक संत आहेत असे. बरं, म्हणजे त्यांना तो अधिकार आहे कारण ते स्वतःच त्या ब्रह्मपदाला पोचले. त्यांच्या दृष्टीने त्या देह ठेवणं आणि न ठेवणं ह्याच्यामध्ये काही फरकच नाहीये. बरोबर, कारण तो पंचमहाभूतात्मक देह आहे आणि देहबुद्धीपासून ते अनेक कोसो लांब निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे देह ठेवला काय आणि देह नाही ठेवला काय काही फरकच पडत नाही. कारण ब्रह्मस्वरूपाला मिळाल्यानंतर सर्वत्र ब्रह्मस्वरूपच जाणवायला लागतं. मग मग ते जिवंत आहेत का, त्यांनी देह ठेवला आहे का, देह काम करतो आहे का, याचं काहीच महत्व राहत नाही. फक्त शब्द माऊलींनी म्हणजे छान वापरले, धूम्र मार्ग आणि अर्चित मार्ग असा शब्द वापरला, वेगळा शब्द वापरलाय माऊली. बरोबर, म्हणजे फक्त आता तो त्या काळी रूढ असलेला किंवा त्यांच्या वेळेला जो योग्य असेल शब्द असा तो त्यांनी निवडलेला दिसतो असं. बरोबर, आता त्यांनी त्याच्यामध्ये खूप सखोल असं वर्णन केलेलं आहे की म्हणजे अग्नी स्वरूप कसं आहे, ज्योती स्वरूप कसं आहे. बरोबर, उत्तरायणामधल्या नक्की 4 अवस्थेत काय होतं, मरणाच्या वेळी कफ आणि वात आणि कफ प्रवृत्ती कशा वाढतात. बरोबर, आणि नंतर इंद्रिय मन बुद्धी यांचं काम कसं चालतं. बरोबर, म्हणजे इतका सखोल अभ्यास असणार अशा प्रकारचं वर्णन म्हणजे मृत्यूच्या क्षणी होणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या घटनांचं वर्णन असलेले ग्रंथ फारच कमी आहेत. म्हणजे असं वर्णन वाचायला मिळणं अवघडच आहे. हा, बरोबर. आता हे पण आश्चर्य हे पहा की या सर्व मार्गांचं अत्यंत सखोल वर्णन माऊली स्वतः जिवंत असतानाच करू शकतात. म्हणजे त्या व्यक्तीला किती माहिती आहे की त्यावेळेला काय होणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे. म्हणजे सामान्य माणसाला किंवा आपल्या सारख्या सामान्य साधकाला हे समजणं सुद्धा अवघड असतं. म्हणजे त्याच्या अनेक लोक संशोधन जगभर करतात की काय होत असेल मृत्यूच्या वेळी, किंवा अनेक लोकांनी असे पण ग्रंथ लिहून ठेवले आहेत युरोपियन ह्याच्यामध्ये, किंवा मृत्यू झाल्यानंतर काय होतं, मृत्यूनंतर परत आल्यावर काय होतं, अशी ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. पण अशा ग्रंथांमध्ये पण सर्वात उत्कृष्ट वर्णन कुठे आढळेल तर ते ज्ञानेश्वरी आढळतं असं आहे. म्हणजे हा जो काही अर्चिरादी मार्ग आहे किंवा धूम्र मार्ग आहे तो भगवंताच्या ब्रह्मस्वरूपाला जाणणं आणि प्रारब्धवशात जे काही अकस्मात आपल्याला प्राप्त झालेलं आहे एक साधक म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचंय. आणि आपल्याला काय महत्वाचं याच्यातून समजून घ्यायचंय, महत्वाचा संदेश काय आहे सगळ्यातला, की मार्ग तुमचा धूम्र मार्ग असो किंवा अर्चिदादी मार्ग असो, बरोबर, शेवटच्या क्षणी आपल्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम येणं खूप गरजेचं आहे. आणि ते कधी